पण मला सांगायचं की मी स्वच्छतेचा ठेका घेतला नाही. तो माणूस जर माझ्यावर टीका करत असेल तर त्या टीकेला मी महत्त्व देतो. लोकांना राखी जडणावरचं यश दिसतंय, राखी जडणावरचं नाव दिसतोय, राखी जडणावरचा सन्मान दिसतोय. आमच्या पप्पांच्या ट्रेनमध्ये लोकांच्या कबशा धुवून आम्ही इथंपर्यंत आलो. नमस्कार, मी राकेश हनुमंत दड्डनावर, संस्थापक निर्धार फाउंडेशन सांगली. आज राखी जडणावरकडे बघून अनेकांना अनेक प्रश्न पडतात. कुणी सोशल मीडियावर बघतंय स्वच्छता करताना राकेश, कुणी बघतंय की मुख्यमंत्र्यासोबतचा फोटो, गडकरीसोबतचा फोटो, मोठमोठ्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा फोटो, वेगवेगळे मोठमोठे पुरस्कार भेटतानाचे फोटो, सोशल मीडियावर एखादा चांगला रील किंवा अनेक गोष्टी की शाळेचा फोटो. अनेकांना अनेक प्रश्न पडतात की बाबा नेमकं ही व्यक्ती कोण, किंवा अनेकांना अनेक गोष्टी आहेत. पण मला ह्याच्यामागचं पडद्यामागच्या गोष्टी सांगायच्या आहेत की ह्याच्या पलीकडं काय गोष्टी आहेत. पण वरनं बघताना सगळं चांगलं वाटतंय की बाबा ह्या माणसाला बघून असं तसं, परंतु अनेकांना चांगल्या गोष्टी पण वाटतात, अनेकांना चुकीच्याही गोष्टी वाटतात. ह्या दोन्ही गोष्टी सांगायला किंवा जर माझा विचार मांडायला किंवा पडद्यामागच्या जी खरी परिस्थिती काय आहे किंवा इथंपर्यंत पोचायला जो काही प्रवास आहे हे मांडायला मी आज आपल्याशी संवाद साधायला मी या ठिकाणी आलो आहे. माझं गाव इनामधामणी गाव. इनामधामणी गावात हनुमंत दड्डनावर व शोभा दड्डनावर यांचा मी मुलगा. माझे वडील नाश्ता सेंटर चालवतात. माझ्या आईचं एक छोटंसं लेडीज कलेक्शन आहे. इनामधामणी गावातच माझं प्राथमिक शिक्षण झालं. तिथून सांगली हायस्कूल, विलिंग्डन कॉलेज असं माझं हे. माझी एक छोटी बहीण, आणखी एक बहीण आहे. असं एक छोटासा कुटुंब, एकदम सर्वसामान्य गरीब घरातून मी आलेला मुलगा. 7वीपर्यंतचं शिक्षण, 10वीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर ना 1ली ते 10वीपर्यंत अभ्यासात एकदम टॉपर राहिलेला मी मुलगा, कायम 90%च्या वर. आणि त्यानंतर मला 11वीला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं होतं, परंतु घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं 50-60 हजार रुपये फी भरू न शकल्यामुळं की मी डिप्लोमाला न घेता मी 11वीला सायन्सला ॲडमिशन घेतलं. अशा अत्यंत बिकट परिस्थितीतून माझा प्रवास. ही गोष्ट मी माझ्या आईवडिलांना कळू दिली नव्हती की पैशासाठी मी ॲडमिशन घेत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या करत असताना मी ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला म्हणजे बी ए फर्स्ट इयरला असताना मी डॉक्टर पतंगराव कदम कॉलेजला ॲडमिशन घेतलो. आणि त्यात ॲडमिशन घेत असताना माझ्या बाबतीत एक घटना घडली की ॲडमिशन होत नव्हतं आणि मी तिथल्या प्राचार्यांना भेटून मी माझी व्यथा मांडली आणि प्राचार्यांनी तिथे येऊन माझं ॲडमिशन करून दिलं. फक्त माझंच नाही तर तिथं अनेकांचं ॲडमिशन करून दिलं. मी फक्त एक आवाज उठवला नव्हतो, एवढा मोठा बदल घडला. आणि त्या बदलातून माझ्या ह्या सामाजिक वाटचालीची पुढचं जे तुम्ही बघताय त्या एका घटनेतून ते घडलं. त्या एक घटना घडल्यानंतर मला असं वाटलं की आज मी एक पाऊल उचललं आहे. माझ्या एका पावलामुळे माझ्या समस्या मिटल्या, पण माझ्यासोबतच्या अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या मिटल्या. तिथून ही खऱ्या अर्थानं ही एकंदरीत हे 10 वर्ष जे समाजकारणाचे आहेत त्याचं सगळं ते रहस्य गुपित किंवा त्याचा प्रारंभ ह्या 2016 सालच्या माझ्या ॲडमिशनच्या प्रसंगावरती घडलेला आहे. तिथून पुढच्या काळात आमच्या सर्व मित्रांचे एकत्रित आम्ही जमलो आणि आम्ही ठरवलं की बाबा काहीतरी आपण केलं पाहिजे. मग काय, बरेच अनिल अंकल खोपे होते, बरेच माझे मित्र होते, शुभम देसाई होते, सतीश होता. मग आम्ही सुरुवात ठरली की बाबा कसं जायचं. मग आम्ही ह्याला म्हटलं की एक संघटना काढा, त्याला नाव काय द्यायचं. कुणी म्हटलं प्रहार, कुणी आणि काहीतरी म्हटलं. मग माझा एक मित्र शुभम आहे, त्यांनी म्हटले निर्धार, नावात धार आहे, आपण निर्धार देऊ. मग 2016 साली निर्धार फाउंडेशनचा उगम झाला. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी आम्ही शाळेचं शिक्षण घेत होतो त्यावेळी आम्ही 36 मुलं दत्तक घेतली. त्यांना पेन पेन्सिलपासून दप्तरपर्यंत आम्ही 36 मुलांना दत्तक घेऊन त्यांना साहित्य दिलं. त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला, स्वच्छता मोहीम राबवली, गावात पानपोई ठेवल्या. ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही पोलीस, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिकांचा आम्ही सन्मान सोहळा केला. वेगवेगळ्या प्रश्नांवरती आवाज उठवला. धामणीसह विस्तारित भाग आहे, तिथं रस्ते नाही, दिवाबत्ती नाही, नळ कनेक्शन नाही, म्हणून आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं. मी वयाच्या 17व्या वर्षी उपोषणाला बसलो त्या स्थानिक प्रश्नांवरती. नेते मंडळींनी, आयुक्तांनी येऊन मला उपोषण सोडवून ते प्रश्न मार्गी लावले. असं असंख्य, फक्त सामाजिक नाही तर जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवण्यापर्यंत बऱ्याच गोष्टी केल्यात. हे सगळं सोशल मीडियावरचं बघून जत तालुक्यातील तिकोंडी गावातील शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला. त्या शेतकऱ्यांनी मला संपर्क साधून मला सांगितलं की आमची अशी समस्या आहे की आम्ही जवळजवळ 100 शेतकरी आहेत आणि आमची एवढी एकर जमीन पाण्याखाली शासनाने घेतलेली आहेत आणि आम्हाला त्याचा मोबदला मिळत नाही आहे. त्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांपासून पालकमंत्र्यांपासून पाठपुरावा केला, 2 वेळा उपोषणाला बसलो. असं अनेक
म्हणजे युवकांपासून, विद्यार्थ्यांपासून, सामाजिक पर्यावरणापासून, शेतकऱ्यांपर्यंत अनेक आवाज आम्ही उठवले हे 2016 आणि 17ला. हे असं करत असताना माझा बहुतांश वेळ मी धामणीला राहणार असलो तर सांगली शहरामध्ये जायचं. सांगली शहरात जात असताना मला वारंवार एक गोष्ट भेडसावायची, अस्वच्छतेची. रस्त्यावर उकिरडे, घाण, हे ते. तुम्ही म्हणाल की अनेक सांगलीतले शहरातले नागरिक आहेत, बाबा तुलाच काही गोष्ट दिसली का माहीत नाही की, परंतु मला ती गोष्ट काय मिळते ह्याचं गुपित होतं की आमच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये 2016-17ला हे विविध सामाजिक प्रश्नांवरती मी काम करत असताना, सामाजिक उपक्रम राबवत असताना, सामाजिक समस्या सोडवत असताना मी सांगली शहरातून फिरायचो. सांगली शहरातून फिरताना नेहमी मला एक गोष्ट खटकायची किंवा माझ्या डोळ्याला खुपायची. जसं डोळ्यामध्ये कचरा जातो आणि आपल्याला ते चैन पडत नाही, तसं सांगली शहरातील अस्वच्छता बघून मला त्रास व्हायचा. ह्याचं कारण काय की मी ज्या धामणी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये मला माझ्यावर झालेले स्वच्छतेचे संस्कार, आमच्या शाळेमध्ये आमचा वर्ग आम्ही लोटायचो, दुपारी जेवल्यानंतर व्हरांडा आम्ही लोटायचो. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मेला आमचं जे काय अंगण होतं ते अंगण आम्ही आमच्या हाताने सारवायचो. आमच्या बाग ज्या होत्या त्या आम्ही फुलवल्यात. हे स्वच्छतेचे संस्कार आम्हाला कुठेतरी शाळेतून झाले होते आणि आमचे ग्राम स्वच्छता अभियान त्या काळात होती आणि आम्हाला शिक्षक सांगायचे की बाबा उद्या येताना खराटा घेऊन आपल्याला गाव स्वच्छता करायचे. हे कुठेतरी स्वच्छतेचे संस्कार झाले होते. 16-17मध्ये देखील मी बऱ्याच वेळा स्वच्छता मोहीम राबवली होती. आणि त्याच ह्याच्या अनुषंगानं सांगली शहरातील अस्वच्छतेचा आम्ही प्रश्न घेतला. परत आमची बैठक बसली आणि त्यावेळी मला एक गोष्ट वाटली की बाबा आपण दररोज सांगली शहरामध्ये एक स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे, तरच कुठंतरी सांगली शहरातील नागरिकांवरती स्वच्छतेविषयी एक जनजागृती निर्माण होईल. बैठकीमध्ये मी बोललो, मग बऱ्याच जणांनी 10 पैकी 9 जणांनी म्हटले की बाबा दररोजची मोहीम काही शक्य नाही. अशामध्ये एक माझा मित्र होता सतीश, तो बोलला की मी तरी येतो. त्या एका व्यक्तीच्या पाठबळामुळे, शब्दावरती मला एक माझ्या अंगी एक ताकद आली आणि मग ठरवलं, दिवस ठरला 1 मे 2018 आणि पहिल्या दिवशी आम्ही 5 जण उठलो. जे काही घरात आणि शेजारच्यांच्याकडे साहित्य होतं, घरात कोणालाही कल्पना देता सांगली बस स्टँड गाठलं आणि स्वच्छता मोहीम सुरू केली. सकाळपासून 1-2 तास आम्ही स्वच्छता मोहीम राबवून सगळं बस स्टँड स्वच्छ केलं. लोकांना कळलं नाही कुठनं मुलं आली, काय करायला लागल्यात. कारण 2018 त्यावेळी 19-20 वर्ष मी ह्याला होतो, कॉलेजची आम्ही मुलं. साहजिकच लोकांना कुतूहल वाटणार, कारण आम्ही एक तरुण मुलं येतात, काहीतरी करतात. बरेच जणांना वाटले कॉलेजचा प्रोजेक्ट असेल, बरेच जणांना आणि काय वाटलं. पण तिथून आमचा सुरू झाला आणि तिथून आम्ही स्वच्छता मोहिमेला प्रवास सुरू केला. आणि 1 मे 18ला जो काही स्वच्छता मोहीम सुरू झाली, आज एवढे वर्ष झाले सातत्यानं मी दररोज वेगवेगळ्या भागात जाऊन स्वच्छता मोहीम नित्यनियमानं राबवतोय. पहिला दिवस स्वच्छतेचा तर खूप छान गेला, आम्हाला समाधान भेटलं. परंतु ह्याच्या विरुद्ध आमच्या भागातील लोकांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या. बरेच जण लोक आमच्यावर हसू लागले की आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत होतो, आम्हाला कोणी कधी काय म्हटलं नव्हतं, परंतु हे काय जाऊन म्युन्सिपाल्टीत कामाला लागल्यात काय वगैरे, अशा पद्धतीतून लोकांच्या प्रतिक्रिया उमटल्या. घरच्यांचाही विरोध झाला की त्यामुळं, परंतु हे काही समजेना, परंतु आम्ही ह्याला विरोध झगारून आम्ही काम सुरू केलं. पण आम्ही काय करायला लागलो की जे बारदानचे पोते असते त्याच्यामध्ये साहित्य घालून लपून छपून आमच्या घरातून बाहेर पडायचं आणि चांगली स्वच्छता मोहीम करायचं. असा प्रवास सुरू झाला, परंतु आम्ही काम थांबवलं नाही. 1-2-3 महिने काम असं सुरू राहिलं. त्यानंतरनं आम्ही बघितलं की जिथं जिथं आम्ही स्वच्छता केल्या तिथं परत घाण पडलं. थोडं आम्हाला वाईट वाटलं, परंतु थांबून चालत नव्हतं. परंतु ह्यातून आम्हाला एक आयडिया आली की बाबा स्वच्छता केल्यानंतर आपण ह्याचं सुशोभीकरण करूत. मग मंगलमूर्ती कॉलनीतला भाग होता, स्वच्छता केला. त्यानंतर तिथं आम्ही कायापालट केला आणि त्या ठिकाणी काय केलं की दगडं रचली, त्याला चुन्ना मारला, झाडं लावली, तिथं कचरा पडला नाही. मला आम्ही दुसरा पॉईंट घेतला, महावीर उद्यान. तो खूप कचरा होता, तो सगळी साफ करून परत हीच प्रोसेस, फक्त त्याच्यामध्ये टायर्स आले, नाळाचे ओंडके वाढले, दिवाळी होती, आकाशकंदील वगैरे आले आणि तो पॉईंट एक सेल्फी पॉईंट झाला. म्हणजे कचऱ्याच्या साम्राज्यातून सांगली शहराच्या इतिहासात पहिल्यांदा आम्ही एक सेल्फी पॉईंट साकारला आणि ते बघायला त्यावेळच्या आयुक्तांनी स्वतः येऊन भेट देऊन आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. ह्यो आमच्या त्या स्वच्छतेमधला एक टर्निंग पॉईंट होता. ह्या सेल्फी पॉईंटमुळे जे काही महाविद्यालयीन मुलं आहेत त्यांचा ओढा वाढायला लागला आणि निर्धार फाउंडेशनला एक बळ मिळालं. निर्धार फाउंडेशन झपाट्यानं वाढायला लागले
आणि पुढच्या 1 मे 2019ला वर्षपूर्ती झाली. जवळजवळ 400 ते 500 युवकांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला आणि त्यावेळचे तत्कालीन पालकमंत्री सुभाष देशमुख साहेबांनी प्रत्यक्ष येऊन आम्हाला सत्कार करून आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. पहिलं वर्ष सातत्यानं खूप चांगल्या पद्धतीनं पार पडलं. त्यामध्ये आम्हाला खूप लोकांचा विरोध, निंदा, कुचेष्टा या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. ह्याबरोबरच किंवा ह्याच्या कित्येक पटीनं आम्हाला लोकांचं, सांगलीकरांचं प्रेम मिळालं. त्यामुळं आम्ही हे काम सुरू ठेवलं आणि त्यापुढे आम्ही सुरू ठेवलं. पण हे करत असतानाच पुढंच एक मोठं संकट आपल्या सांगलीसह सगळ्या भागावरती आलं, ते म्हणजे महापुराचं. महापुराला अनेक जनजीवन विस्कळीत पडलं, सगळं झालं. पण ह्याला अनेकांनी हात दिला आणि ते संकट दूर झालं. पण ह्या महापुरानंतरची खरी जबाबदारी होती ती होती स्वच्छतेची. आणि साथीचे रोग, जे नदीच्या मध्ये आपण कचरा टाकला होता ते नदीचा उद्रेक होऊन नदीनं आपल्या दारात आणून टाकलं होतं. परत ही स्वच्छतेची जबाबदारी आली. त्यावेळी जे गेले 1.5 वर्ष झालं काम करून जी युवकांची फौज तयार झाली होती निर्धार फाउंडेशनची, ती फौज खऱ्या अर्थानं स्वच्छतेमध्ये उतरली आणि बघता बघता एक 15 दिवसामध्ये सांगली शहरातील बऱ्याच पूरबाधित भाग, मग त्यामध्ये हरिपुरा असू दे, गावभाग असू दे, अंकली असू दे, जुनी धामणे असू दे, धामणे असू दे, या भागांमध्ये आम्ही स्वच्छता, फक्त स्वच्छताच नाही तर स्वच्छतेच्या पलीकडे तिथं औषध फवारणी केली, धूर फवारणी केली, अनेक स्मशानभूमी आम्ही स्वच्छ केल्या. मग त्यामध्ये आम्ही महापुराच्या संकटालाही निर्धार फाउंडेशननं एक अत्यंत जबाबदारीनं आणि धाडसानं त्याला आम्ही सामोरं गेलो. महापुरातून आम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत कोरोनाची पहिली लाट आली आणि अशा कोरोनामध्ये देखील आम्ही थांबलो नाही. कोरोनामध्ये देखील आम्ही स्वच्छतेचं काम अखंडितपणे सुरू ठेवलं. बरेचजणी आम्हाला विरोध केला, एवढे दिवस केला ठीक आहे, पण कोरोनामध्ये देखील तुम्ही थांबावं. परंतु आम्ही तेव्हा देखील थांबलो नाही. परत 2021ला परत दुसऱ्या महापुराचा फटका बसला. त्यावेळी देखील 2019पेक्षा आम्ही अधिक पटीनं 2021ची देखील स्वच्छता मोहीम पार पडली. महापुराच्याला आम्ही संपूर्ण परिसर पिंजून आम्ही त्यावेळी तर 2021ला मला सांगायचं आहे की सरकारी घाट असू दे, विष्णू घाट असू दे, या सगळ्या घाटांची आम्ही स्वच्छता मोहीम केली. आणि ह्यात एक विशेष सांगायचं आहे, 2019 असू दे, 21 असू दे किंवा 2024 असू दे, 2019-21ला महापूर आला आणि 24ला फक्त पुराचा फटका बसला. ह्या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते. 19-21चा महापूर असो किंवा 2024चा पूर असो, ह्यामध्ये आपली सांगलीची जी अमरधाम स्मशानभूमी आहे, ही सांगलीतील सगळ्यात मोठी स्मशानभूमी आहे. प्रत्येकजण अंतिम संस्कारासाठी तिथंच जातात. परंतु आपल्या नदीला थोडं जरी पाणी आलं तर हा स्मशानभूमी पाण्याखाली जाते. त्यामुळे अंतिम संस्कार कुपवाडला किंवा अन्य पर्यायी ठिकाणी करायला लागतात. अशामध्ये ह्या तिन्ही वेळेला पाणी उतरल्या निर्धार फाउंडेशन पहिला तिथं जाऊन हे संपूर्ण स्मशानभूमीतलं राडा रोळा, चिखलमाती सगळं काढून संपूर्ण पाण्यानं स्वच्छ धुवून हे पूर्ववत आम्ही करतो. ह्या प्रत्येक वेळी आम्हाला 3-3 दिवस ह्यासाठी जातात. पहिलं आमचं असतं की पुराचं पाणी गेलं की पहिला अमरधाम स्मशानभूमी. आणि फक्त आम्ही अमरधाम स्मशानभूमीपुरतं थांबलो नाही, तर सांगलीची अमरधाम, हरिपूरची स्मशानभूमी, अंकलीची स्मशानभूमी आणि जुनी धामणीची स्मशानभूमी, या 4ही स्मशानभूमी आम्ही स्वच्छ केल्या. फक्त स्वच्छ केल्या नाहीत तर त्या आम्ही स्वतः रंगवून ते व्यवस्थित केल्यात. आपल्या महाराष्ट्राचा आराध्य श्री विठ्ठल, श्री पांडुरंग, या पांडुरंगाच्या दर्शनाला दरवर्षी आषाढी वारी किंवा कार्तिक वारीनंतर महाराष्ट्रासह अन्य राज्यातून लाखो भाविक हे पंढरपूरला जात असतात. ह्यामध्ये आपला सांगली जिल्हा देखील काही मागे नाही. सांगली जिल्ह्यातूनही हजारोच्या संख्येने पंढरपूरला जात असतात. त्यामुळं माझ्या मनात एक गोष्ट आली की आपण पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी पोच करायला अनेक जण अनेक पद्धतीनं करतात, तर एक स्वच्छतेची वारी ही सांगलीतून जावी म्हणून सांगलीची वारी पंढरपूर विठ्ठलाच्या दारी ही संकल्पना मी 2022 साली सुरू केली. त्यानुसार दर वर्षाच्या आषाढी वारी व कार्तिक वारीनंतर सांगलीतून किमान 100 युवकांना घेऊन आम्ही आता 6 वारी झाल्या. पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तेरी जाऊन संपूर्ण चंद्रभागा काठ स्वच्छ करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. फक्त आम्ही स्वच्छतेला जातो आणि तिथूनच माघारी फिरतो आणि ती स्वच्छता हेच आम्हाला वाटतं की पांडुरंगांचं आमच्यासाठी दर्शन आहे. असं सातत्यानं आम्ही एवढी वर्ष झालं काम करत आहोत. हे सेल्फी पॉईंट असो, वेगवेगळ्या सांगली, विश्रामबाग,
अगदी संजयनगर, माधवनगर या आजूबाजूच्या गावात महापूर असू देत, कोरोना असू दे, सातत्यानं खंड न पडता हे काम सुरू आहे. त्यामुळं आमची वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली आणि ते वर्ल्ड रेकॉर्डनं आमचा असा सन्मान केला की सगळ्यात कमी वयाच्या मुलांनी राबवलेली सगळ्यात मोठी स्वच्छता मोहीम आम्हाला वर्ल्ड रेकॉर्डनं आम्हाला सन्मान केला आणि आपल्या या स्वच्छतेच्या कार्याची सांगलीतल्या गल्लीतील मुलांची जगाच्या नकाशावरती नोंद झाली. हे एक मला अभिमान वाटतोय. आणि याची दखल की वेगवेगळ्या वृत्तमानपत्रातून टाइम्स ऑफ इंडियासारख्या वृत्तमानपत्रांमध्ये बातमी आल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि केंद्रीय मंत्री गडकरी साहेब असतील यांनी आम्हाला बोलवून आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. गडकरी साहेबांनी देखील आमच्या कार्याचा सन्मान केला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील आमच्या कार्याचा सन्मान केला. हे कुठंतरी मला एक अभिमानाची गोष्ट वाटते की म्हणजे ज्या वयामध्ये तरुणाई दिशाहीन होऊन नशेखोरी किंवा अन्य मार्गाला जाते किंवा प्रेमाच्या सारख्या जाळ्यामध्ये विळख्यात सापडून आपलं करिअर उद्ध्वस्त करते, अशामध्ये आमच्यासारख्या युवकांनी एक स्वच्छतेला ध्यास म्हणून, एक स्वच्छतेला जीवन म्हणून जे कार्य उभं केलं ते कुठंतरी वाया गेलं नाही किंवा आम्ही समाजाच्या या देशाच्या उपयोगाला पडलो याचं एक आत्मिक समाधान आम्हाला वेगळंच आहे. त्यामुळे आम्हाला एक समाधानाची झोप लागते. 2016 हे काम अविरतपणे सुरू आहे. आज 2026 ही 10 वर्ष झाली. हे आपण निर्धार फाउंडेशनचं काम सुरू आहे. निर्धार फाउंडेशन म्हणजे एकटा राकेश जड्डे नाव नाही, ह्याच्यामध्ये शेकडो हात आहेत. सुरुवातीला माझ्या कॉलेजमधले, माझ्या शाळेतले मित्र होते, हे माझ्यासोबतीला आले. माझ्या आजूबाजूच्या परिसरातील लोक आले. नंतर सांगलीच्या भागातून लोक आले. ही संघटना म्हणजे सगळ्यांना बांधून ठेवण्याचं काम आहे. संघटनेमध्ये आम्ही कधी ह्याला हे पद त्याला ते पद असे कधी पदांची चढावट ठेवले नाही किंवा आणि कुठल्या गोष्टी ठेवल्या नाही. प्रत्येक संघटनेतल्या सदस्याला मी तेवढंच जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. हे निर्धार संघटन म्हणजे फक्त संघटना नसून ते कुटुंब आहे. कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रत्येकाची काळजी, प्रेम, आपुलकी, सन्मान देण्याचा आजपर्यंत मला जेवढं यथाशक्ती प्रयत्न शक्य आहे तेवढं मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच माझ्याशी जोडला गेलेला एकही माणूस आजपर्यंत माझ्यापासून दुरावलेला नाही आहे. हे मला ह्याचं एक वेगळं समाधान आहे. आणि याबरोबरच गोष्ट येते की मी नुकतंच एक गोष्ट जाहीर केली की 10 वर्ष झालं ह्या कार्याचा सन्मान म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. अगदी ग्रामपंचायत लेवलपासून मी मुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींपर्यंत मी माझ्या सहकाऱ्यांसोबत सन्मान स्वीकारला. परंतु नुकतंच हे 10 वर्ष पूर्ण होणार आहे त्यावेळी मी एक निर्णय जाहीर केला की यापुढं कोणताही पुरस्कार व सन्मान मी स्वतः स्वीकारणार नाही, तर माझ्या सहकाऱ्यांना पाठवून त्यांना एक प्रोत्साहन देण्याचा मी एक निर्णय घेतलेला आहे. आणि अनेकांना एक गोष्ट म्हणजे प्रश्न पडतात की बाबा ही संघटना एवढा आहे, ह्यातून यांना काहीतरी पैसे मिळत असतील, उगीच कोण कशाला काम करतंय, लष्कराच्या भाकऱ्या कोण भाजतात, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं अनेक प्रश्न असतात. परंतु मला ह्या माध्यमातून आज सांगायचं आहे की आम्ही एक माझ्या मनाला पटतंय, मला एक चांगलं वाटतंय, मला ह्यातून एक समाधान मिळतंय आणि कुठंतरी एक समाजासाठी चांगलं काम घडतंय, ह्या निस्वार्थ भावनेनं आम्ही काम करतोय. हे मी बोललो तरी अनेकांना पटणार नाही, तर ह्याचं विश्लेषण केलं पाहिजे. म्हणून मी पुढच्या गोष्टी सांगतो की निर्धार फाउंडेशन कशी चालते, ह्यांना कुणाचं फंडिंग आहे, असा अनेकांना प्रश्न आहेत. अगदी 2016 आमचा पहिला अजेंडा काय की एखादी आम्ही मोहीम किंवा एखादा उपक्रम आयोजला आम्ही साधारण त्याचा खर्च काढतो आहे आणि तेच खर्च आम्ही वस्तू स्वरूपात हे करून आम्ही समाजातील काही लोकांना भेटतो आहे की आम्हाला ही वस्तू पाहिजे आहे. उदाहरण सांगायचं म्हटलं तर आम्ही सांगली ते पंढरपूरचा आम्ही प्रवास करतो प्रत्येकी वारीनंतर स्वच्छतेसाठी. तर आम्ही एक बसचा खर्च एखाद्या मोठ्या माणसांकडून, दुसऱ्या बसचा खर्च अनेकांकडून, जेवणाचा खर्च एकांकडून आणि टी शर्टचा खर्च एकांकडून, असं आम्ही एक 4-5 लोकांकडून आम्ही वस्तू स्वरूपात ती मदत घेतो. पैसे आम्ही स्वीकारत नाही. आणि त्याच लोकांची आम्ही वृत्तमानपत्रातून, सोशल मीडियातून प्रसिद्ध करतो की बाबा ह्या लोकांकडून आम्हाला ही मदत मिळालेली आहे. आतापर्यंत आम्हाला स्वच्छतेचे खराटा, हँडग्लोव्ज, मास्क, जी काही साधनसामग्री आहे यासाठी रोटरीपासून ते अनेकांनी आम्हाला स्वच्छतेच्या साधनांसाठी मदत केलेली आहे. या अशा पद्धतीनं फाउंडेशनचा खर्च चालतो. मग काही लोकांनी आम्हाला त्यांच्या उद्योग व्यापारातून
पुढं येऊन शक्य नसल्यामुळे काही लोकांनी आम्हाला आर्थिक स्वरूपात मदत केली आहे, परंतु त्याचा आम्ही पुरेपूर त्यांना त्याची पावती, त्याची रिसीट त्यांना आम्ही पोच केलेले आहे. असं एकंदरीत पारदर्शकपणे आम्ही गेली 10 वर्ष झालं प्रयत्न करतो आहे एक चांगलं काम करण्याचा. स्वच्छतेच्या सुरुवातीलाच आम्ही एक गोष्ट ठरवली होती सर्व मित्रांनी मिळून, की सांगली शहरातील स्वच्छता करत करत आपण शेवटाला कृष्णा नदीकाठावर जाऊन कृष्णाकाठची स्वच्छता करून ह्या मोहिमेला थांबवायचं. परंतु स्वच्छतेचा प्रश्न एवढा गंभीर आहे शहरामध्ये, तो संपायचं नाव घेणंच. आणि अशामध्ये आम्ही कृष्णाकाठावर गेलो, त्यावेळी तिथं बघितलं की कृष्णेचं प्रदूषण एवढं वाढलं आहे की विचारायला नाव घ्यायचं नाही. पण एक कुठंतरी उसंत आहे किंवा एक कुठंतरी दिलासा वाटतो की बाबा पुणे, मुंबई, त्यानंतर आपली पंचगंगा ह्यापेक्षा आपली परिस्थिती बरी आहे असं म्हणतो मी. पण ही परिस्थिती बरी आहे, ही बरी राहावी किंवा ह्याला आणखी चांगली करण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केलं पाहिजे हे आम्हाला वाटलं. म्हणूनच आम्ही नुकतीच ह्या मोहिमेला एक सुरुवात केली की आपली कृष्णा नदी उगमापासून संगमापर्यंत ही प्रदूषणमुक्त राहावी, स्वच्छ राहावी, निर्मळ राहावी म्हणून सबंध सांगलीकरांना घेऊन आम्ही या मोहिमेचं सुरुवात केलं. त्या मोहिमेचं नाव म्हणजे जयतु कृष्णे. जयतु कृष्णे म्हणजे काय की आपण वेगवेगळ्या पद्धतीने जे प्रदूषण होते ह्याला कुठंतरी पायबंद घालून, कसं तुम्ही आधी वडिलांसोबत किंवा कोणी जे वयस्कर असतील ते बघत असतील की तुम्ही सुरुवातीला जायचं नदीकाठावर गेल्यावर ओंजळीनं पाणी प्यायचा, परंतु आता मला ऐकणार कुणीही आत्ताच्या घडीला तुम्ही कृष्णाकाठावर गेला, ओंजळीनं पाणी पिण्याचं धाडस कुणीही करणार नाही, हे मी ठामपणे एक विश्वासानं सांगतो. म्हणून ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे. येणाऱ्या पिढीला आपली कृष्णा जसं तुम्ही बघितलं आहे, जसं मी बघितलं आहे तसंच राहावी किंवा त्याच्यापेक्षाही चांगल्या अवस्थेत मिळावी, ह्यासाठी आम्ही ह्या मोहिमेला सुरुवात केला. या मोहिमेला एवढं प्रतिसाद मिळाला की आम्ही सोशल मीडियातून लोकांना आव्हान केलं की बाबा कृष्णेला वाचवण्यासाठी तुम्ही कृष्णाकाठावर एकत्र या. तर 1 जून 2026ला ही रॅली झाली. ह्या सांगलीकरांनी शेकडो सांगलीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. सर्व स्तरातील नागरिक तिथे जमले. जवळपास 2000 नागरिकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून या मोहिमेला पाठिंबा दिला. त्या ठिकाणी स्वतः जिल्हाधिकारी साहेब आले होते, त्यांना आम्ही त्या संबंधीचं निवेदन सादर केलं, त्यावर ते उपाययोजना करत. तेवढंच न थांबता रॅली केली, एखादा इव्हेंट झाला आणि थांबलो असं न होता ते सगळ्या गोष्टी घेऊन अभ्यासकांकडून मुद्दे घेऊन लगेचच आम्ही 22 जूनला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटलो. त्यांना सगळी गोष्ट सांगितली, सगळी रॅलीबद्दल कल्पना दिली. त्यांना खूप छान वाटलं की एक आपल्या कृष्णे नदीला वाचवण्यासाठी सांगलीकर एकत्र येतात ही बाब त्यांना भारी वाटली. आणि त्यांनी मला कौतुक केलं, पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि त्यांनी सांगितलं की यासाठी मी एक मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडून देखील उपाययोजना करतो. आणि त्यावेळी जलसंपदाचे मुख्य सचिव दीपक कपूर साहेबांना त्यांनी निर्देश दिले की बाबा ह्या संबंधित अभ्यास करून योग्य ते बाबा कारवाईची तुम्ही पावलं उचलावीत. हे आणखी एक महत्त्वाचं पाऊल ह्या मागच्या 10 वर्षामध्ये घडलं. आणि ह्या स्वच्छतेसोबतच 2018पासून 2026पर्यंतच्या 8 वर्षाच्या स्वच्छतेच्या प्रवासासोबतच आम्ही आणखी एक कामामध्ये किंवा आणखी एक उपक्रम राबवतो आहे, ते म्हणजे शिक्षण. आज सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये महापालिकेच्या 50 शाळा आहेत. हे अपवाद वगळता बहुतांश शाळेची अवस्था खूप वाईट आहे की शाळा बंद पडायच्या अवस्थेत आहेत. अशामध्ये 2020 साली मी आपल्या सांगली शहरातील जे विश्रामबाग आहे तिथं गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये एक चांगल्या वस्तीमध्ये महानगरपालिकेची शाळा क्रमांक 7 आहे, ती शाळा दत्तक घेतली. त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त कापडणे साहेबांकडून दत्तक घेतली. दत्तक घेणे म्हणजे काय, ती शाळेला जडणघडणीमध्ये आपण आपला तनमन धनानं सगळ्या गोष्टी वाहून देणे. त्यासाठी आम्ही शाळा दत्तक घेऊन पहिला सुरुवातीला शाळेची संपूर्णपणे स्वच्छता केली. त्यानंतर आम्ही लोकसहभागातून शाळा पूर्णपणे रंगवून काढली, CCTV कॅमेरे बसवले, बुरूम टाकले, जे काही शैक्षणिक साहित्य लागतं ते दिले. आणि ह्यामध्ये एवढंच करून न थांबता शाळेचा पहिला दिवस मुलांचं खूप अत्यंत थाटामाटामध्ये स्वागत करणं असू दे, वेगवेगळे क्रीडा महोत्सव असू देत, वार्षिक स्नेहसंमेलन असू दे, ते एखाद्या इंटरनॅशनल शाळेला लाजवेल अशा पद्धतीनं आम्ही सांस्कृतिक महोत्सव त्या ठिकाणी घेतो आहे. ह्या सगळ्याचं फलित म्हणून आम्हाला एवढं यश मिळालं की ती शाळेची पटसंख्या 64 होती.
64 वरून आज 518 विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकतात, हे एक आम्हाला समाधान आहे. या सगळ्यामध्ये त्या शाळेच्या शिक्षकांचंही खूप मोठं सहकार्य किंवा खूप मोठं योगदान आहे त्यामध्ये. नुकतंच त्यामध्ये आम्ही शाळेनं मुलांना बसायला जागा कमी होती, कारण पटसंख्या एवढी वाढली की मुलांना बसायला जागा नाही, आणि म्हणून आम्ही लोकसहभागातून एक वर्ग खोल्या देखील 2 आम्ही बांधायला काढलेल्या आहेत. एक आरवाडे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून एक कंपनी आहे, जे सामाजिक कामाच्या संपर्कातून माझ्या शोभा काकी आरवाडे म्हणून माझ्या संपर्कात होत्या. त्यांना मी एकदा ही गोष्ट बोलली की अशी मी शाळा दत्तक घेतलेली आणि त्या शाळेसाठी मला वर्ग खोल्या बांधायच्या आहेत. शाळेला एक बक्षीस म्हणून मिळालेले एक 2 लाख रुपये आहेत आणि उर्वरित आम्हाला एक 3 लाखाची आवश्यकता आहे. तर त्या काकूंनी लगेचच त्यांच्या कंपनीकडून एक 2 लाख किमतीचे पत्रे आणि अँगल पोच केल्या आणि उर्वरित 1 लाख रुपये आम्ही लोकसहभागातून असे एकूण 5-5.5 लाखातून आम्ही ते वर्ग खोल्या उभ्या केल्या. असं मी प्रत्येक शाळेला जे काही गोष्टी केलेल्या आहेत, आम्ही समाजातील मोठमोठी लोक आहेत, जे सढळ हाताने मदत करतात आणि अनेक उपेक्षित घटक आहेत, ते देणारे हात आणि घेणारे हात आहेत, ह्या दोघांच्यातून माध्यम म्हणून, एक दुवा म्हणून, स्वच्छता असू दे किंवा शिक्षण असू दे, यामधलं मी एक काम करतोय. मी एक फक्त निमित्त आहे यामधला. जर आजचा राकेश आणि लहानपणीचा राकेश बघितलं तर यात खूप जमीन आसमानचा फरक होता. आत्ताच्या पूर्णपणे अपोजिट माझा लहानपणीचा स्वभाव होता. म्हणजे फक्त शाळा, घर एवढ्यापुरतं राहणारा मी. घरातील म्हणजे आईवडिलांसोबत एवढंच, म्हणजे कुठल्या बाहेर जाऊन मित्रांसोबत खेळणे वगैरे हा कधीच विषय नाही. फक्त अभ्यास की अभ्यास. शाळेमध्ये कायम मी सरस, शिक्षकांचा आवडता, अशा पद्धतीचा माझा स्वभाव. आणि त्यामुळे या बाहेरच्या गोष्टीचं कधी नाही. मला सुरुवातीला वाटलं होतं की बाबा आपण एक पोलीस व्हावं. त्यानंतरनं मला शेवटच्या ह्याच्यामध्ये हायस्कूलमध्ये वाटलं होतं की आपण एक जिल्हाधिकारी व्हावं, जिल्हाधिकारी म्हणून काम करावं. तर मी चांगल्या स्कूलला जाताना उजव्या साईडला जिल्हाधिकाऱ्यांचा बंगला आहे आजही सगळ्यांना, शिवाजी स्टेडियमला लागून. तुम्ही येता जाता तो बंगला बघणार आणि माझ्या मनामध्ये एक अभिलाषा तयार झाली की बाबा आपण जिल्हाधिकारी व्हावं. त्यासाठी काय करायला लागतं काय नाही. म्हणजे एवढं मात्र होतं की मी अभ्यासात खूप चांगला होतो आणि खूप कायम वर्गात पहिला नंबर असायचा, हुशार होतो. मी आईलाही म्हटलं होतं आणि वाटायचं लोकांना की बाबा घरच्यांना की हुशार आहे मुलगा, आपल्याला होईल. परंतु पुढच्या गोष्टी सगळ्या बदलत गेल्या आणि मी त्या ह्याच्यावरून एका सामाजिक पटलावरती आलो. परंतु मला त्या कुठल्याही गोष्टीचं दुःख वाटत नाही किंवा हे वाटत नाही, कारण आजही मी ह्या ठिकाणी येऊन आज माझ्याकडून एक 10 लोकांना सेवा करू शकतोय. आणि सेवा करण्याची ताकद मला माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आणि देवाच्या आशीर्वादामुळे मला मिळाल्या. आणि हे फक्त सुरुवातीचा एक टप्पा आहे आणि मी आज फक्त एक वयाच्या 27व्या वर्षाला आहे आणि पुढच्या 10 वर्षामध्ये मी निश्चितच फक्त मी 4 लोक नाही तर पूर्ण या सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रत्येक घटकातील लोकांपर्यंत मदत करेन. प्रत्येक लोकांना न्याय देण्याची माझी भूमिका असेल, एवढं मला नक्की विश्वास आहे. आज अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहेच की मी मागाशी सांगितलं की बाबा आपल्या निर्धार फाउंडेशनचे खर्च कसे चालतात ते सांगितलंच, परंतु आणखी ह्याच्या पलीकडे की बाबा राकेशचं घरचे लोक काय करतात किंवा राकेश स्वतः काय करतो, त्याचं आर्थिक इन्कम काय, अनेकांना पडलेले प्रश्न आहेत. सांगायचं म्हटलं तर माझ्या वडिलांचा नाश्ता सेंटर, त्या नाश्ता सेंटरमध्ये मी 8वीपासून वडिलांना मदत करत आलो आहे. 8वी, 9वी, 10वी, 11वी. मी स्वतः 11वी 12वीत असताना भेळचा गाडा चालवायचो. त्यानंतरनं मी जमिनीचे देवाणघेवाण करण्याच्या व्यवहारामध्ये 1 वर्षभर काम केलो. त्यामध्ये एक व्यवहारात मला यश आलं, परंतु त्यातून आणखी पुढे जाऊन करावं म्हणून मी शिव मल्टी सर्व्हिसेस म्हणून 2019ला एक कंपनी स्थापन केली. त्या माध्यमातून मी संजीव घोडावत युनिव्हर्सिटी असू दे किंवा असं अनेक क्षेत्रामध्ये जाऊन लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करतो आहे. ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये मी काम करतो आहे, ऑनलाईन मार्केटिंग अशामध्ये. असं एक व्यवसाय देखील माझा आहे. आणि नुकतंच 5 जानेवारी 2026ला माझ्या व्यवसायाला 7 वर्ष झाले आहेत आणि ह्यातून माझ्या कुटुंबाचं आणि माझं अर्थार्जन होतं आहे. मी ह्याबरोबर आणखी मी शोधत आहे की बाबा माझ्या कुटुंबाला भक्कम करण्यासाठी, माझ्या ह्याला करण्यासाठी मी आणखीन माझ्या व्यवसायाच्या शोधात आहे व कशा पद्धतीनं आपण कुटुंबाला भक्कम करू शकतो. कारण आपलं घर भक्कम असेल तरच आपण समाजामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. आणि राहिला प्रश्न, मी माझ्या कुटुंबाला देण्याचा वेळ, माझ्या स्वतःला देण्याचा वेळ, समाजाला देण्याचा वेळ, ह्या ठरवलेल्या आहेत.
मी प्रत्येकाला त्यांचा त्यांचा वेळ त्यांच्या पद्धतीनं मी देत असतो. त्यामुळं कुठल्याही गोष्टीला बगल देऊन मी कुठलीही गोष्ट करत नाही. आणि त्यामुळं माझ्या समाजातील युवकांनाही तेच सांगायचं आहे की बाबा फक्त समाजकार्य करायचं म्हणजे काय सगळं सोडून करायचं असं काही होत नाही आहे. त्यामुळं तुम्ही तुमचा नोकरी व्यवसाय करत करत देखील तुम्ही समाजासाठी तुम्हाला जेवढं यथाशक्ती तुम्ही वेळ देऊ शकताय आणि तेवढंच मी पण करतोय. ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या वाटेला सुरुवातीपासून संघर्ष आलेला आहे. आज ही संघर्ष सुरूच आहे आणि हा संघर्ष तसा सुरू राहणार आहे. ह्यातील काही गोष्टी मी तुम्हाला सांगावंसं वाटतात की सुरुवातीच्या 2016ला काम करताना बऱ्याच जणांनी चेष्टा केली की बाबा ह्याची घरची परिस्थिती व्यवस्थित नाही आहे आणि ह्यो समाजसेवा करायला चालला आहे, ह्यो लोकांसाठी काम करायला चालला आहे, ह्याचं धडा आहे काय, अशा पद्धतीनं. नंतर स्वच्छतेची मोहीम हातात घेतल्यावरती म्हणले की बाबा तुम्ही म्युन्सिपाल्टीत कामाला लागला आहे. काही लोकांनी म्हटले यानं म्युन्सिपाल्टीचा म्हणजे महापालिकेचा ठेका घेतला आहे. पण मला सांगायचं की मी स्वच्छतेचा ठेका घेतला नाही, स्वच्छतेचा मी वसा घेतला आहे. त्यानंतरनं बऱ्याच जणांनी म्हटले की बाबा ह्यांना कुठून तरी पैसा मिळतो आहे. मग कुणीतरी बदनामीकारक पोस्ट केल्या, कुणी मानसिक खच्चीकरण करायचा प्रयत्न केलं. परंतु त्या सगळ्या लोकांना मला एक गोष्ट सांगायची आहे की ज्यांना माझ्याबद्दल शंका आहे, ज्यांनाबद्दल प्रश्न आहेत, त्यांनी एकदा येऊन माझ्यासोबत 2 तास स्वच्छता मोहीम करावी, माझ्यासोबत त्यांनी 2 दिवस फिरावं. त्यानंतर त्यातून त्यांना कळेल की बाबा हा राकेश जडनावर काय आहे, तो कुठल्या मातीतून बनला आहे आणि राकेश जडनावर बनण्यासाठी काय करावं लागतं, त्याचं काम कसं आहे, त्याचं काम खरं आहे की खोटं आहे, त्याच्यासोबत गेल्याशिवाय तर कळणार नाही. जो माणूस माझ्यासोबत एकदाही आला नाही, ज्या माणसानं माझ्यासोबत काम केलं नाही, तो माणूस जर माझ्यावर टीका करत असेल तर त्या टीकेला मी महत्त्व देत नाही. अशा अनेक गोष्टी झाल्या. हे सामाजिक जीवनामध्ये होत राहतात. हे काय अनेकांना चुकले नाहीत, त्यात मी कुठं राहणार आहे त्यात. असंच ह्यो राहिला एक सामाजिक, त्याबरोबर व्यवसाय. कसं असतं की नेतृत्वामध्ये एक हे आहे की आम्हाला काम करण्याचं अधिकार आहे, यश दाखवण्याचा अधिकार आहे, म्हणजे रिझल्ट दाखवण्याचा अधिकार आहे. परंतु लोकांना आम्ही गाऱ्हाणं म्हणलेलं लोकांना कधी आवडत नसतं की आम्ही आमची पाठ दाखवू शकत नाही, आमच्या पाठीवर किती वार झालं. तसं आम्हाला खूप गोष्टी हालापेष्ट आहेत. शेवटी हे काम करत असताना हे मला माहीत आहे की आम्ही स्वतःहून हक्कानं निवडलं आहे. मला जनतेने मत टाकून निवडून दिलं नाही आहे, परंतु तरी पण मी जनतेला बांधील समजतो. परंतु हे करत असताना मलाही कुटुंब आहे, मला कौटुंबिक जबाबदारी आहेत, मला माझे आई वडील बहीण यांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत, त्यांच्यासाठीही मला काम करावं लागतं आणि ते मी यथाशक्ती करतही आहे. आणि ह्या पलीकडे व्यवसाय आहे, कारण शेवटी मी 27 वर्षाचा मुलगा आहे. माझ्या आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलाचं चांगलं लग्न व्हावं, त्यानंही त्याचं आयुष्य जगावं आणि त्यासाठी मलाही व्यवसाय करावा लागतो. व्यवसाय करत असताना व्यवसायासाठी कस्टमर्स शोधणं, ते कस्टमर टिकवणं, त्यासाठी भांडवल उभा करणं आणि भांडवल उभं करत असताना बरेच लोकांकडं बाबा अपेक्षा असते की बाबा सामाजिक काम आहे, आज आपली ओळख आहे, आपल्याला 1-2 कामं मिळतील, 2 लोकांकडून मदत होईल. परंतु मला सांगायचं आहे की जेवढं लोकांना वाटतं की बाबा हा काय ह्याच्या कलेक्टरांसोबत ओळखी आहेत, ह्याच्या काय मंत्र्यांसोबत फोटो आहेत, ह्याचा मुख्यमंत्र्यांसोबत फोटो आहेत, त्यांची कामं होत असतील, त्या फायद्यासाठी करतात असे अनेक लोक बोलतात. परंतु प्रत्यक्षात आम्हालाच माहीत आहे की असं काही घडत नाही. 99% गोष्टी अशा घडत नाहीत. 100तला एखादा माणूस आमच्या मदतीला येतोय, तो माणूस आमच्या पाठीवर हात टाकू शकतोय. कारण या व्यावसायिक कौटुंबिक अनेक अडचणींमधून आम्ही गेलोय, जातोय. म्हणजे इथंपर्यंत की सांगू शकत नाही, व्यथा मांडू शकत नाही, एवढ्या अडचणीतून आम्हाला तोंड द्यावं लागतंय. परंतु हे लोकांना दिसत नाही. लोकांना राकेश जडनावरचं यश दिसतंय, राकेश जडनावरचं नाव दिसतोय, राकेश जडनावरचा सन्मान दिसतोय. परंतु या 10 वर्षात तो कुठल्या संघर्षातून आला आहे. मी धामणीमध्ये आमच्या पप्पांच्या हॉटेलमध्ये लोकांच्या कबशा धुवून आम्ही इथंपर्यंत आलो आहे की आजही मी ग्राउंड लेवलला आहे. आजही एकाही माणसानं सांगावं की राकेश जडनावरला म्हणजे लोकांच्या भाषेत किंवा नागरिकांच्या भाषेत मस्ती आल्या किंवा माणूस हा गुरमीनं वागतोय किंवा कुठेतरी आज हवेत उडतोय, असं नाही. आजही आम्ही डाऊन टू अर्थ आहे, लोकांच्यामध्ये राहून काम करतोय. स्वच्छतेचे गावानं केलेला कचरा काढणाऱ्या माणसाला आले कुठली मस्ती आल्या.
गटरीत उतरून नाल्यात उतरून काम करणाऱ्याला आली कुठली मस्ती. जर त्या माणसाला मीपणा असता, त्याला गर्व असता, तर हा रस्ता तो कधीच पकडला नसता. तर मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की ज्यांना कोणाला माझ्याबद्दल प्रश्नचिन्ह आहेत, शंका आहेत, त्यांनी कुठंतरी मांडण्यापेक्षा, लोकांसमोर मांडण्यापेक्षा, सोशल मीडियावर मांडण्यापेक्षा त्यांनी येऊन माझ्याशी संवाद साधावा आणि माझ्यासोबत काम करावं. मग त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. अगदी एकट्या दुकट्यापासून ही संघटना सुरू करून आज या संघटनेला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या संघटनेला 10 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यांना काही गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत की ह्या स्वच्छतेच्या मोहिमेला, या सामाजिक चळवळीला आणखी व्यापक स्वरूप देण्यासाठी आम्ही निर्धार फाउंडेशनचे एक सदस्य नोंदणी अभियान सुरू करत आहोत. ह्याचा उद्देश असा की अनेकांना आम्ही एका माळेत ओवून घेऊ शकू, संघटनात्मक एकत्रित राहू शकू आणि यातून आणखी व्यापक काम करू शकू. ही स्वच्छतेचा मोहिमेचा व्यापकता वाढेल म्हणून आम्ही सदस्य नोंदणी अभियान सुरू करत आहोत. आणि सदस्य नोंदणी अभियान झाल्यानंतर आम्ही प्रत्येक भाग वाईज ही शाखा सुरू करत आहोत. शाखा सुरू करून त्या शाखेला त्या भागाची स्वच्छतेची जबाबदारी देणार आहोत. सुरुवातीला हे सांगली शहर हे पूर्णपणे आणि आजूबाजूची 5-6 खेडेगावं हे आम्ही संपूर्णपणे स्वच्छ सुंदर करण्याचा आम्ही निर्धार करत आहोत. आणि 2026 ह्या एका वर्षाचं आमचं विजन आहे. माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांना मला एक सांगायचं आहे की मी राकेश जडनावर काही वेगळा नाही, मी काही वेगळं काम केलेलं नाही आहे. फक्त मी एक निर्धार केला आणि निघालो आणि सातत्यपूर्ण प्रयत्नानं काहीतरी गोष्टी मिळवल्या, एक अचिव्हमेंट केली. तसंच तुम्ही देखील उठायचं आहे, एखादा निर्धार करायचा आहे आणि तुमचंही कोणतंही क्षेत्र असतो, कला, क्रीडा, सांस्कृतिक किंवा तुमचं कोणतंही सेक्टर, त्यामध्ये एक सातत्याने एक गोष्ट करायची आहे. त्यामध्ये आजूबाजूला कोण काय म्हणतं आहे, कुणी तुमच्याबद्दल काय विचार करतं आहे, हा कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. आणि क्षणिक जी काही आमिष आहेत की प्रलोभन आहेत त्यांना अजिबात बळी पडायचं नाही. कोण फिरायला जातं आहे, कोण काय करतं आहे, कोण कोणासोबत जातं आहे, ह्या अशा कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. लाईफसाठी काय पाहिजेलं आहे, जी गोष्ट तुम्हाला शेवटापर्यंत घेऊन जाणार आहे त्या गोष्टीचा विचार करा. ना तुमचे आईवडील बोलतात म्हणून करू नका, तुमचा मित्र म्हणतो म्हणून करू नका. तुमच्या अंतर्मनाला विचारा, ही गोष्ट माझ्यासाठी आहे का, आणि तीच गोष्ट करा. मग ती कोणत्याही क्षेत्रात असू दे. तर असा जर तुम्ही गोष्ट केलं, निश्चितच एक चांगला युवक म्हणून तुम्ही पुढे याल आणि नक्कीच तुमच्या फॅमिलीचं, तुमच्या सगळ्यांना तुमच्यावर हेवा वाटेल. आणि असाच युवक आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला अपेक्षित आहे.